this podcast, our study partner is Purple Art Application, making engineering simple. विद्यार्थी मित्रांनो, NMCP न्यूमरिकल मेथड अँड कॉम्प्युटर प्रोग्रामिंग इलेक्ट्रिकल मध्ये एक टफ सब्जेक्ट आहे, ज्याला खूप सारे बॅकलॉग राहतात. पण घाबरू नका, आज या व्हिडिओमध्ये NMCP या सब्जेक्टचे सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट जे प्रोफेसर आहे ते आपल्या सोबत आज आहे. प्रोफेसर अनिल जगताप सर, मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. इथे सर 12+ इयर पासून सरांचा एक्सपिरियन्स आहे आणि कंटिन्यूस 12 वर्ष सर हाच विषय घेत आहे. सो सरांचा या विषयामध्ये एकदम प्रगल्भ असा एक्सपिरियन्स आहे. आणि आज तुमच्या मनातले NMCP विषयी जी काही भीती आहे ना, प्रॉब्लेम कसे सोडवायचे, प्रश्न कसे ओळखायचे, पेपर कसा सोडवायचा, NMCP बॅक काय राहतो, अभ्यास काय करायचा आणि जे लागतं आपल्याला ते IMP काय आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरांकडून आज आपल्याला भेटणार आहे. सो आपण व्हिडिओ सुरू करूया, आपला पॉडकास्ट सुरू करूया, ज्याच्यामध्ये NMCP हा विषय कसा क्लिअर करायचा किंवा आता रेग्युलरला कसा तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता, स्कोर करू शकता, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सो आपण सरांचं स्वागत करूया. सर वेलकम सर. नमस्कार. नमस्कार सर. सर NMCP या सब्जेक्ट मध्ये एक जनरली जर बघितलं, मागे मला एका सरांनी रिझल्ट पण दाखवला होता. भरपूर मुलांचे त्या 60 पैकी जवळजवळ 45 मुलं 0-0-0-0. सो एवढाही रिझल्ट आहे का सर खराब या विषयाचा? खूपच ऍक्च्युअली खूपच खराब रिझल्ट लागतो याचा. म्हणजे साधारणपणे कोरोनाच्या आधी जर विचार केला तर तो साधारणपणे 50% रिझल्ट लागायचा. ओके. आणि जर कोरोना नंतर जर बघितलं तर जसं ऑफलाईन विद्यार्थी पेपर लिहायला लागले, करेक्ट, तर तेव्हापासून तो साधारण 20 ते 30% रिझल्ट लागतो. असा तो साधारण रिझल्ट. एवढा कमी कसं झाला? पण एवढा कमी याचं मुख्य कारण म्हणजे कसं आहे की तो न्यूमेरिकल बेस सब्जेक्ट आहे. बरोबर, न्यूमेरिकल बेस. आणि त्याचं इटरेटिव्ह मेथड असल्यामुळे प्रत्येक स्टेपला आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं. तर सपोज सुरुवाती जर इटरेशनचं व्हॅल्यू जर चुकली तर डेफिनेटली तुमची फायनल व्हॅल्यू ही चुकीची असणार. येस. तर त्या हिशोबाने ते विद्यार्थ्यांचे मार्क्स हे कमी होतात. आणि भरपूरशा विद्यार्थ्यांना खूपसे असे जे मेथड असतात ते अप्लाय करायला, कोणते मेथड अप्लाय करायला पाहिजे ती समजत नाही त्यांना. तर म्हणून त्यांना जो रिझल्ट असतो तो डाऊन लागतो. ओके सर, मग एकंदरीत आपण विचार केला तर समजा या विषयाचा एक सामान्य मुलाने एक अभ्यास कसा करायला पाहिजे, काय स्ट्रॅटेजी असायला हवी अभ्यासाची की जेणेकरून तो स्कोर करू शकतो? अभ्यास करण्यासाठी मुख्य म्हणजे त्यांनी एक काय करायचं की क्वेश्चन पेपरचं मटेरियल पाहिजे त्यांच्या. म्हणजे मटेरियल म्हणजे काय की त्याचं जे नोट्स असतील ते त्याच्याकडे असायला हवे. त्याच्यानंतर 2 क्वेश्चन पेपरचे सोल्युशन अवेलेबल असलं पाहिजे त्याच्याकडे. ओके. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे फॉर्म्युले असतात ते एका पेपरवर लिहून त्यांनी व्यवस्थितपणे पाठ करून घेतले पाहिजे. ते असे जे फॉर्म्युले आहेत ते खूप कठीण पण नाहीये, पण असं काय होतं की काही विद्यार्थ्यांना ते सिलेक्ट करायला जमत नाही. ते बरोबर असं असतं. तर ही स्ट्रॅटेजी त्यांनी वापरली पाहिजे की ते त्याचं पेपर सोल्युशन त्याच्याकडे असलं पाहिजे, त्याच्याकडे नोट्स असले पाहिजे. बरोबर. आणि त्याचे फॉर्म्युले त्यांनी व्यवस्थित पाठांतर केले पाहिजे. करेक्ट. असं सर याच्यामध्ये फॉर्म्युले पाठांतराच भरपूर मुलांनी आम्हाला कमेंट्स केलेल्या की फॉर्म्युले आम्हाला पाठ होत नाही. 2-3 प्रश्न होते. एक फॉर्म्युले पाठ होत नाही. सेकंड, अप्रोप्रिएट क्वेश्चन मध्ये क्वेश्चनचा टाईप कळत नाही, मेथड ओळखायला प्रॉब्लेम येतो. आणि थर्ड, भरपूर मुलांकडनं काय होतं, समजा एका पॅटर्नचा त्यांना कॉलेजमध्ये किंवा क्लासेसमध्ये विषय तो टाईप शिकवला आणि त्याच्यात थोडंफार जरी व्हॅल्यू चेंज किंवा थोडंफार गुगली टाकली एक्झामिनरने, थोडाफार प्रॉब्लेम चेंज केला तर मुलगा डायरेक्ट तो चेंज झालेला प्रॉब्लेम सॉल्व्ह सोडून देतो तो. येस. मग तिथे त्याला विचारच करतायत ना, तिघांवर काय सोल्युशन पाहिजे? तिघांवर एकच आहे. त्यांनी जर सपोज त्यांनी एखादा क्वेश्चन सिलेक्ट केला तो आधी त्यांनी सॉल्व्ह करून घ्यायचा. म्हणजे तो जिथं पेपर सोल्युशन त्याचं आहे बरोबर ते आधी त्यांनी बघून घ्यायचं की हे सॉल्व्ह कसं केलेलं आहे. राईट. त्याच्यानंतर त्यांनी तो स्वतःहून सॉल्व्ह करायचा. स्वतःहून सॉल्व्ह केल्यानंतर त्यांनी काय करायचं की माझं ऍक्च्युली चुकलं कुठे आहे तिथं मार्क करायचं आणि त्याच्यावर ती चूक त्यांनी नोट डाऊन करायची की ही चूक माझी रिपीट व्हायला नको. आणि दुसरा प्रश्न असा आहे की सपोज एखादा फॉर्म्युला घेतला किंवा तो पाठांतर केला तर त्याचे काहीतरी एक रिपिटेटिव्ह कॅल्क्युलेशन असतात किंवा रिपिटेटिव्ह त्याचे फॉर्म्युलेशन असतात. बरोबर. ते त्यांनी समजून घेतलं पाहिजे की सपोज आता एक इंटरपोलेशनचा जर विचार आपण जर केला तर इंटरपोलेशन मध्ये एक फॉरवर्ड आहे आणि बॅकवर्ड आहे. राईट. तर फॉरवर्ड मध्ये काय असतं, काही व्हॅल्यूज ह्या निगेटिव्ह असतात. तर बॅकवर्ड मध्ये काय असते, सगळ्याच व्हॅल्यू ह्या पॉझिटिव्ह असतात. तर हे जर त्यांनी
थोडं कम्पॅरेटिव्हली जर स्टडी केला तर त्याला लक्षात येतं की हा फॉर्म्युला असा येतो आणि हा फॉर्म्युला असा येतो. बरोबर, राईट. आणि जर सपोज इंटिग्रेशनचा जर आपण विचार केला तर इंटिग्रेशन मध्ये काय असतं की फ्रॉम लोअर लिमिट टू अप्पर लिमिट आपल्याला ज्या व्हॅल्यूज असतात त्या डिस्ट्रीब्युट कराव्या लागतात एक्स आणि त्याच्या वायच्या. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आहेत 3 फॉर्म्युले. एक आहे ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला, सिम्पसन 1/3 आणि 3/8 रूल. तर हे तर जर आपण विचार केला तर हे जो टेबल आपण कॅल्क्युलेट केला तो पूर्णच्या पूर्ण टेबल ह्या 3 मेथडला अप्लाय होतो. करेक्ट, राईट. मग तो जर टेबल आपण कसा कॅल्क्युलेट करायला हवा हे जर त्यांनी व्यवस्थित समजून घेतलं तर इझिली त्याला हे क्वेश्चन अटेम्प्ट करता येऊ शकतात. ओके. तर काही विद्यार्थ्यांच्या मनात काय असतं की हा क्वेश्चन म्हणजे हा जो सब्जेक्ट आहे खूपच कठीण आहे आणि हे आपण अटेम्प्ट करू शकत नाही. बरोबर. ऍक्च्युली विद्यार्थ्यांना मला खूप सांगावी अशी वाटतं की तुम्ही हा आधी डोक्यातून काढून टाका की हा सब्जेक्ट खूपच कठीण आहे. बरोबर. हा सब्जेक्ट बिलकुल कठीण नाहीये. जर तुम्ही एक विचार केला तर M1, M2, M3 तुम्ही दिलेला आहे. करेक्ट. येत आहे. तर त्याचे जर तुम्ही फॉर्म्युले जर बघितले तर सपोज लॅपलास ट्रान्सफॉर्मरचे फॉर्म्युले बघितले, फोरियर ट्रान्सफॉर्मचे फॉर्म्युले जर बघितले तर ते खूपच कठीण फॉर्म्युले. त्याच्या कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही विचार केला ना याचे खूपच असे कमी फॉर्म्युले आहेत आणि ते एक कम्पॅरेटिव्हली जर विचार केला तर थोडेफार चेंजेस आहेत त्यांच्या. बरोबर. ते चेंजेस जर तुम्ही बघितले तर डेफिनेटली तुम्ही ते फॉर्म्युले व्यवस्थितपणे पाठ पण करू शकतात. आणि जर इन केस ते थोडेफार अमाऊंट मध्ये काहीतरी फिरवले, चेंज झाले तर ते तुम्हाला इझिली ते टॅकल करता येऊ शकतं. करेक्ट. असं आहे. कारण सामान्य मुलाचा तोच इश्यू होतो की ज्या पॅटर्ननी त्यांनी प्रॅक्टिस तो ठीक आहे, थोडा प्रॉब्लेम गुगलीत टाकला की तो अडकूनच जातो. तर गुगली टाकणारे जे क्वेश्चन असतात म्हणजे साधारणपणे एक मी सांगू इच्छितो तुम्हाला. तर साधारणपणे इंटरपोलेशन जो युनिट नंबर 3 आहे त्याच्यामध्ये गुगली टाकतात. ओके. बस. आणि रिसेंटली जर क्वेश्चन पेपर बघितला तर आरके मेथडवर थोडा एक गुगली टाकला होता, रंगगुप्ता. बस त्याच एका क्वेश्चनवर गुगली टाकला. तर साधारणपणे जो क्वेश्चन आहे इंटरपोलेशन त्याच युनिटवर साधारणपणे गुगली क्वेश्चन हा टाकलेला असतो. इंटरपोलेशन मध्ये सर लॅग्रांजियन्स आणि न्यूटन्स ते 4 ऍक्च्युअली मेथड आहेत, 5 मेथड आहेत ऍक्च्युअली त्याचा. एक येतो न्यूटन फॉरवर्ड, न्यूटन बॅकवर्ड. बरोबर. राईट. आणि त्याच्यानंतर स्टर्लिंग आणि बेसल येतात. ते सेंट्रल डिफरन्स याच्यामध्ये येतात. तर स्टर्लिंग आणि बेसलचे फक्त न्यूमेरिकल्स हे आहेत, त्याचे डेरिव्हेशन वगैरे काही विचारलेले नसतात. त्याच्यानंतर येतो अनइक्वली स्पेस मध्ये लॅग्रेंजेस येतो आणि न्यूटन डिवायडेड डिफरन्स येतो. ओके. राईट. येस. तर हे जे फॉर्म्युले आहेत ते व्यवस्थित त्यांनी स्टडी केलेले पाहिजे. करेक्ट. सर आता या सब्जेक्टच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर आता समजा मी मॅथमॅटिक्स शिकवतो, मला माहिती मॅथ्स मध्ये ठरलेलं आहे डायरेक्ट न्यूमरिकलच येणार सगळे, थेरी नाही येणार, डेरिव्हेशन नाही, काहीच नाही, प्युअर न्यूमरिकल येणार. सो आता या सब्जेक्ट नेमकी कसं आहे, न्यूमरिकल, डेरिव्हेटिव्ह, थेरॉटिकल का मिक्सचर कसं आहे नेमकी, मार्कांचं डिवायडेशन कसं आहे? मार्कांचं आपण एक पर्सेंटेज वाईज जर आपण विचार केला, आता 70 मार्क समजा एनएसएम आहे, तर 70 पैकी जर आपण विचार केला तर 20 मार्क हे तुमचे फक्त थेरीला विचारले जातात. थेरी विचारता का? फक्त थेरी विचारतात. ओके. आणि जे उरलेले मार्क्स असतात ते तुमचे न्यूमेरिकल बेस असतात, पूर्ण न्यूमेरिकल. ओके. तर म्हणजे तुम्ही डेरिव्हेशन पण म्हणता? डेरिव्हेशन, ओनली डेरिव्हेशन असतात. आणि जर आपण विचार केला तर जे सायमल्टेनियस इक्वेशन आहेत म्हणजे युनिट नंबर 5 सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन, तर युनिट नंबर 5 चे जे डेरिव्हेशन म्हणा किंवा एक्सप्लेनेशन म्हणा, ते डेरिव्हेशन नाहीच ऍक्च्युअली, तर ते इझिली एक्सप्लेन तुम्ही करू शकता. करेक्ट. तर ते त्याचं जे थेरी क्वेश्चन आहे तुम्ही इझिली अटेम्प्ट करू शकता. पण जे इंटरपोलेशनची थेरी जी क्वेश्चन असते ते खूपसे विद्यार्थी अटेम्प्ट करू नाही शकत, कारण ते खूप सारे मोठे मोठे फॉर्म्युले असल्यामुळे त्यांना ते जमत नाही. बरोबर. असं आहे. सर मग NMCP ला मुलं एवढे घाबरतात का बरं? घाबरतात काय? कारण काय की त्यांना कॅल्क्युलेशन जमत नाही. मुख्य म्हणजे काय की तुम्हाला कॅल्क्युलेटर हे जमलं पाहिजे. बरोबर. कॅल्सीचा रोल मोठा. कारण कसं असतं आता, फॉर एक्झाम्पल जर आपण विचार केला तर सपोज एक इटरेटिव्ह इक्वेशन असतं, ते इटरेशन सॉल्व्ह करण्यासाठी एक पर्टिक्युलर स्टँडर्ड फॉर्म्युला असतो. बरोबर. राईट. तर तो स्टँडर्ड फॉर्म्युला जर तुम्ही कॅल्सीमध्ये जर सेट केला तर आपल्याला काय करता येतं की फक्त CLC प्रेस करून त्याचे जे व्हॅल्यूज असतात ते एंटर करायचे. एंटर केल्यानंतर डायरेक्ट त्याच्या व्हॅल्यू येतात. विद्यार्थी काय करतात की सपोज A + B डिवायडेड बाय 2, राईट. तर प्रत्येक वेळेस काय करतात ते A + B डिवायडेड बाय 2 च्या वेगवेगळ्या व्हॅल्यू एंटर करतात आणि त्याच्यात वेळ खूप जातो. आणि काही वेळेस काय करतात प्लस ऑर मायनस मध्ये ते चुका करून देतात. त्याच्यामुळे त्याचे आन्सर जे असतात ते रॉंग येतात. बरोबर. असं असतं. आणि फॉर्म्युला सेट केला. येस. फॉर्म्युला जर एकदा तुम्ही सेट केला तर त्याचे
क्युम्युलेटिव्ह लगेच आन्सर येतात. त्या ट्रिक्स कळाल्या पाहिजे. येस येस, त्या ट्रिक्स जर त्यांनी समजून घेतल्या व्यवस्थित तर डेफिनेटली त्याला 0 मार्क्स मिळू नाही शकत. कारण इटरेटिव्ह असल्यामुळे काय, आता सपोज इटरेशन 1चं माझं एक करेक्ट आन्सर असेल तर डेफिनेटली 2चं करेक्ट असेल, 2चं असेल तर 3 असेल, तर अशामुळे ते मार्क्स हे चालले जातात. करेक्ट. सर आता सगळ्यात महत्वाचं, मुलांना तुम्ही वही पेन घेऊन घ्या, जे तुम्हाला पाहिजे. आता तोच क्वेश्चन आहे की सर युनिट वाईज, युनिट 3, 4, 5, 6 असे मोस्ट IMP क्वेश्चन्स किंवा टाइप्स कुठले आहे की ज्याच्यावर हमखास प्रश्न येणार आहे, जेणेकरून ज्याने आता जरी अभ्यास सुरू केला 70 पैकी 50 तर तो आरामात कव्हर करू शकतो. असे मोस्ट IMP क्वेश्चन्स टाइप्स कुठले आहेत युनिट वाईज? तर लक्षात घ्या की युनिट नंबर 3 जो आहे तुमचा इंटरपोलेशन आहे. मुलांना तुम्ही सर आता जे सांगताय वही पेन घेऊन लिहूनच घ्या, सर जे देताय हे येणारच आहे. येस सर. तर तुम्ही फोकस करा की त्याचे न्यूमेरिकल्स जे असतात ते खूपच इझी असतात. तुम्ही जर 3-4 क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित जर सॉल्व्ह केले तर ते खूप इझी असतात. तर ते व्यवस्थित समजून घ्या. पण त्याची थेरीकडे तुम्ही लक्ष नाही जरी दिलं तरी चालेल, पण न्यूमेरिकल्स तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करा. कारण काय की फॉर एक्झाम्पल जर इक्वली स्पेस डेटा मधले जे न्यूटन फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड असेल तर तुम्हाला काय करावं लागतं की डिफरन्स टेबल कॅल्क्युलेट करावं लागतं. बरोबर. डिफरन्स टेबल म्हणजे काय की करंट व्हॅल्यू मायनस प्रिव्हियस व्हॅल्यू एवढंच करायचं असतं. करेक्ट. आणि तो जो टेबल असतो त्याला कमीत कमी 3 मार्क मिळतात. कमीत कमी म्हणजे 6 पैकी 3 मार्क तुमचे इथेच झाले. तुम्हाला काहीच करायचं नसतं, फक्त नेक्स्ट मायनस प्रिव्हियस, नेक्स्ट मायनस प्रिव्हियस एवढंच करायचं असतं. त्याच्यानंतर जो फॉर्म्युला असतो फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड, तो फॉरवर्ड किंवा बॅकवर्डचा तर न्यूमेरिकलचा तर फॉर्म्युला एकदा तुम्ही लक्षात घेतला तर फक्त तुम्हाला सबस्टिट्यूशन करून फायनल कॅल्क्युलेशन करायचं आहे. येस. राईट. तर कॅल्क्युलेशन करताना काय करायचंय की जे मल्टिपल कॅल्क्युलेशन असेल किंवा सपोज प्लस ऑर मायनस जर असेल तर काही ठिकाणी ब्रॅकेट तुम्हाला द्यावे लागतात. तर त्या ठिकाणी ब्रॅकेट देऊन तुम्हाला त्याचे आन्सर काढायचे असतात. तर युनिट नंबर 3 जो इंटरपोलेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूमेरिकल्स वर जास्त भर द्यायचा आहे. आणि त्यापैकी न्यूटन फॉरवर्ड आणि बॅकवर्ड याची थेरी करून ठेवायची आहे. तर फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड, आता फॉर एक्झाम्पल जर आपण विचार केला की फॉरवर्डवर विचारलेला आहे तर फॉरवर्डची जर तुम्ही थेरी वाचली तर बॅकवर्डची थेरी पण जवळपास सेम असते. ओके. फक्त थोडाफार सबस्टिट्यूशन मध्ये फरक आहे. जर तुम्ही न्यूटन फॉरवर्ड जर बघितला तर तुम्हाला बॅकवर्ड पण येईल. राईट. आता आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये न्यूटन नेमकं फॉरवर्ड येईल का बॅकवर्ड येईल हे आपण काही सांगता येऊ शकत नाही. पण माझ्या अनुभवानुसार न्यूटन फॉरवर्ड इंटरपोलेशन थेरीसाठी तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. ओके. राईट. तर हा फक्त थेरी क्वेश्चन करून ठेवा, पण त्याचे न्यूमेरिकल्स हे व्यवस्थित करून ठेवा. करेक्ट. राईट. त्याच्यानंतर आहे न्यूटन फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड, म्हणजे 2 क्वेश्चन तर तुमचे होऊनच जातील. आणि एक बॅकअप साठी तुम्ही काय करा की लॅग्रेंजेस इंटरपोलेशनचा जो फॉर्म्युला आहे त्याचे न्यूमेरिकल्स आहे तर ते न्यूमेरिकल्स व्यवस्थित करून ठेवा. ओके. तर हे झालं तुमचं युनिट नंबर 3 बद्दल. त्याच्यानंतर युनिट नंबर 4 जो आहे तो अत्यंत सोपा युनिट आहे. त्याचे जे न्यूमेरिकल्स असो किंवा त्याची थेरी क्वेश्चन असतो तर थेरी क्वेश्चन आणि न्यूमेरिकल्स तुम्ही इझिली अटेम्प्ट करू शकता. जर तुम्हाला पासिंग करायचं असेल तर डेफिनेटली हा जो युनिट आहे तुमचा 18 ते 17 मार्कासाठी असेल. 18 किंवा 17 मार्कासाठी. तर हे 18 मार्क तुम्ही इझिली मिळवू शकता. कुठले टॉपिक्स सर त्याच्यामध्ये? तर त्याच्यामध्ये जर तुम्ही सिंगल इंटिग्रेशन बघितला आणि डबल इंटिग्रेशन बघितलं तर सिंगल इंटिग्रेशन आणि डबल इंटिग्रेशन हे 2च महत्वाचे टॉपिक आहे. आणि जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर डबल इंटिग्रेशन हे सिंगल इंटिग्रेशन पेक्षाही सोपं आहे. ओके. त्याच्याही पेक्षा सोपं आहे. तुम्हाला वाटत असेल की डबल इंटिग्रेशन हे खूपच कठीण आहे, पण त्याच्याही पेक्षा डबल इंटिग्रेशन हे सोपं आहे. तर सिंगल इंटिग्रेशनचा जर सॉल्व ऍक्च्युली तो टेबल कसा कॅल्क्युलेट करायचा तो आधी व्यवस्थित बघून घ्यायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला फक्त फॉर्म्युले अप्लाय करायचे. बरोबर. तो ट्रॅपाझॉइडल असो, सिम्पसन 1/3 असो की 3/8 रूल असो. करेक्ट. तर एक न्यूमेरिकल या तिघा मेथडसाठी आपण अप्लाय करू शकतो. फक्त थोडाफार चेंजेस आहे तिघा फॉर्म्युल्यांमध्ये. तो चेंजेस काय तो एकदा समजून घ्या. बरोबर. म्हणजे तुम्हाला तो अटेम्प्ट करता येईल. आता तुम्हाला कोणता विचारतील, ट्रॅपाझॉइडल विचारतील, सिम्पसन 1/3 विचारतील, कोणता विचारतील हे माहिती नाही. बरोबर. पण त्याचा जो टेबल असतो तो तिघांना कॉमन असतो. तर हे तुम्ही व्यवस्थित करून घ्या. तर टॉपिक कुठले तर सिंगल इंटिग्रेशन, डबल इंटिग्रेशन हे व्यवस्थित करून ठेवा. आणि याच्याही पेक्षा जर अजून असेल तर न्यूमेरिकल डिफरन्सिएशन, त्याला आहे न्यूटन फॉरवर्ड आणि बॅकवर्ड हे 2च फॉर्म्युले आहेत. आणि त्याचे जर फॉर्म्युले जर तुम्ही बघितलं तर अत्यंत सोपे आहे. काही म्हणजे काहीच कठीण नाही त्याच्यामध्ये. ओके. एक सिरियल सबस्टिट्यूशन तुम्हाला करायचं आहे फक्त त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेशन आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेशन. जसं न्यूटन फॉरवर्ड आणि बॅकवर्ड आहे तसंच
डिफरन्सिएशन मध्ये पण न्यूटन फॉरवर्ड आणि बॅकवर्ड आहे, पण जसं न्यूटन फॉरवर्ड मध्ये निगेटिव्ह साईन आहेत, राईट, आणि बॅकवर्ड मध्ये सगळे पॉझिटिव्ह साईन आहेत. तर हे नोट डाऊन करून घ्या तुम्ही, हे व्यवस्थित आहे. तर न्यूटन डिफरन्स डिवायडेड न्यूटन डिफरन्स हा जो क्वेश्चन आहे तुम्ही इझिली अटेम्प्ट करू शकता. येस, युनिट नंबर 4 झालं. आता युनिट नंबर 5 म्हणजे युनिट नंबर 4, आणि जर तुम्हाला फक्त पासिंग करायची असेल तर युनिट नंबर 4 आणि 5 मध्येच तुम्ही पासिंग करू शकतात. म्हणजे 18-18 किंवा 17-18 असे 35 मार्क तुम्हाला आरामात मिळू शकतात, राईट. तर युनिट नंबर 5 मध्ये आहे सायमल्टेनियस इक्वेशन. तर सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये जे इटरेटिव्ह मेथड जे असतात ते अत्यंत सोपे आहेत. म्हणजे त्याची थेरी प्लस न्यूमेरिकल्स हे पण तुम्ही व्यवस्थितपणे आणि चांगल्या प्रकारे अटेम्प्ट करू शकता. बरोबर. येस. तर याचे जे इटरेटिव्ह क्वेश्चन आहेत, जे इटरेटिव्ह जे तिन्ही सायमल्टेनियस इक्वेशनचे इटरेटिव्ह इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचे आणि ते जस्ट कॅल्सीमध्ये प्लेस करायचे. ते तिघ क्वेश्चन म्हणजे तिघ इक्वेशन सेट करायचे. सेट केल्यानंतर फक्त त्याचे जे व्हॅल्यूज असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला वाय आणि झेड व्हॅल्यू लागते, बरोबर, राईट. मग ती वाय आणि झेड ची व्हॅल्यू फक्त सीएलसी प्रेस करून एंटर करून डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याला मिळते. करेक्ट. तर असे 1 बाय 1 जे इटरेटिव्ह इक्वेशन्स आहेत ते आपल्या कॅल्सीमध्ये सेट करून घ्यायचे आणि एक टेबल ड्रॉ करायचा, बरोबर, राईट. मग टेबल ड्रॉ करायचा, मग ते 1 बाय 1 त्या व्हॅल्यू आणायच्या आणि जस्ट आपण काय करायचं की ते जस्ट सबस्टिट्यूट करून त्याचे फायनल आन्सर लिहून घ्यायचे. करेक्ट. तर एवढं आहे. भरपूरशा विद्यार्थ्यांना हे म्हणजे अजूनही माहिती नाही की ते कॅल्सी सेट करून त्याचे आन्सर आपल्याला क्युम्युलेटिव्हली कॅल्क्युलेट करता येतात, करू शकतो, राईट. येस. तर हे आहे. आणि त्याच्यामध्ये नंतर जो इटरेटिव्ह क्वेश्चन नंतर येतो डायरेक्ट मेथड. सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये 2च मेथड आहेत. ते एक आहे गॉस एलिमिनेशन मेथड आणि जॉर्डन मेथड. ओके. ह्या 2च मेथड आहे. तर गॉस एलिमिनेशन मेथड ही पार्शियल पिवोटिंग साठी अप्लाय होते आणि जॉर्डन मेथड जी आहे ती ऍक्च्युली कम्प्लीट पिवोटिंग साठी अप्लाय होते. ओके, राईट. पण याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचंय की गॉस एलिमिनेशनची थेरी आणि न्यूमेरिकल याच्यामध्ये जास्त फोकस करायचा आहे. गॉस एलिमिनेशन, थेरी आणि न्यूमेरिकल. येस. कारण गॉस एलिमिनेशनची थेरी ही तुम्ही इझिली अटेम्प्ट करू शकता. तुम्ही एकदा जर त्याची थेरी वाचली तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला नेमकं त्याच्यात लिहायचं काय. बरोबर, राईट. ते याच्यामध्ये असं काही डेरिव्हेशन सारखं कसं आपल्याला फायनल प्रूव्ह करावं लागतं तसं नसतं याच्यामध्ये. करेक्ट. तर एक एक्सप्लेनेशन करायचं असतं आपल्याला स्टेप बाय स्टेप. तर जसं आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करतो तसंच एक्सप्लेन करायचं असतं आपल्याला. करेक्ट. पण काही विद्यार्थी काय करतात त्याच्यामध्ये जे स्वतःच एखादं न्यूमेरिकल कन्सिडर करतात आणि ते सॉल्व्ह करत बसतात. तर असं एक्सपेक्टेड नसतं. तर विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, तर सपोज गॉस एलिमिनेशनचं जर थेरी क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे तर थेरी क्वेश्चन अटेम्प्ट करण्यासाठी एक स्टँडर्ड इक्वेशन तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. तर ते स्टँडर्ड इक्वेशन तुम्हाला कन्सिडर करून जे फायनल आन्सर असतं म्हणजे एक्स वाय झेडच्या ज्या व्हॅल्यू असतात 3 अननोन्स, राईट, ऑर मल्टिपल अननोन्स, बरोबर, त्या तुम्हाला फायनली कशा कॅल्क्युलेट करायच्या हे एक्सप्लेन करायचं असतं. करेक्ट. जस्ट. तर हे झालं तुमचं युनिट नंबर 5 बद्दल. आणि लास्ट जो आहे तुमचा युनिट नंबर 6 दॅट इज अ सोल्युशन ऑफ ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. तर ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन साठी तुम्हाला इम्पॉर्टंट म्हणजे काय की युलर्स मेथड. येस. मॉडिफाईड की रेग्युलर? दोघं. म्हणजे मॉडिफाईड जर तुम्ही केला ना तर युलर्स मॉडिफाईड म्हणजे युलर्स ऍक्च्युअल, आणि त्याचा मॉडिफाईड युलर्स जर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. एक स्मॉल चेंजेस आहे तर तो स्मॉल चेंजेस जर तुम्ही बघितला तर तो इझिली अटेम्प्ट करू शकता. करेक्ट सर. तर युलर्स मेथड हा व्यवस्थित करून ठेवा. जर तुम्हाला मॉडिफाईड युलर्स नाही समजला तर कमीत कमी युलर्स मेथड पर्यंत युलर्स केवढा जो फॉर्म्युला आहे तेवढा जरी तुम्ही कॅल्क्युलेट करून ठेवला तर कमीत कमी 6 पैकी 3 मार्क किंवा 5 पैकी 3 मार्क तुम्हाला मिळू शकतात. करेक्ट. तर युलर्स मेथड हा अत्यंत सोपी असं मेथड आहे, ती तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर बॅकअपला काय करायचंय तुम्हाला की आरके मेथड करून ठेवायची. येस, आरके मेथड करायची. तर आरके मेथड ही व्यवस्थित आहे, एकदम सिंपल असा फॉर्म्युला आहे. फक्त तुम्हाला त्याचे करस्पॉन्डिंग एक्स आणि वाय चे जे कोऑर्डिनेट व्हॅल्यूज असतात ते प्रॉपर कॅल्क्युलेट करायचे असतात. तर ते कॅल्क्युलेट करत असताना त्याचा जो फॉर्म्युला असतो तो पण तुम्ही कॅल्सीमध्ये इझिली सेट करू शकतात आणि त्याचे एक्स आणि वायच्या कोऑर्डिनेट व्हॅल्यू जे असतात ते इझिली तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. तर तुम्हाला एकच सांगणं आहे की हा जो क्वेश्चन किंवा क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करत असताना तुम्हाला
पुरेपूर कॅल्सीचा वापर करायचा आहे. बरं, न्यूमरिकल मेथड, यस, कॅल्सीच्या ट्रिक्स वापरायच्या. यस, कॅल्सीचा पुरेपूर वापर करायचा आहे. आणि जे मल्टिपल कॅल्क्युलेशन असेल त्या मल्टिपल कॅल्क्युलेशन साठी तुम्हाला तो जो फॉर्म्युला असेल किंवा जो काही इक्वेशन तुम्हाला दिलेला असेल तो कॅल्सीमध्ये सेट करून घेणं, बरोबर, हाच एक अत्यंत चांगला असा उपाय आहे, पर्याय आहे. येस येस. तर हे आहे तुमचं म्हणजे आरके मेथड, म्हणजे युनिट नंबर 6 साठी तुमचं हे युलर्स मेथड, आणि आरके बॅकअपला असेल मॉडिफाईड युलर्स मेथड, आरके मेथड, आणि जो दॅट इज अ टेलर सिरीज मेथड. ओके, तो टेलर सिरीज मेथड पण सोपा आहे, पण नाही जमलं तर ठीक आहे, सोडून द्या. पण त्याची जी थिअरी आहे, म्हणजे युलर्स मेथडची जी थिअरी आहे आणि टेलर सिरीज मेथडची जी काही थिअरी असेल ती पण एकदम सिंपल आहे. ओके, म्हणजे 1 पेज मध्ये साधारणपणे तुम्हाला एक्सप्लेन करता येतं. करेक्ट. येस. तर हे तुम्ही व्यवस्थित जर केलं तर डेफिनेटली तुम्ही अबोव्ह 50 मार्क्स गेन करू शकतात. मुलांना सरांनी अशा भारी भारी आयडिया दिल्या की सोडवायचं कसं काय, आणि नंबर ऑफ कॅल्सीच्या ट्रिक्स वापरायच्या आहे, आणि जे मोस्ट IMP आहे प्रत्येक युनिट वाईज काय येणार सरांनी पूर्ण आपल्याला क्लिअर केलंय. यस. सो मला खात्री आहे की तुम्हाला आता एक आयडिया आली असेल की अरे हा हे मी केलं, एवढं मोठं पुस्तक आहे, तुम्हाला आता पूर्ण त्याचा एक सार कळाला असेल, एक अनालिसिस येऊन गेले की कुठल्यातून काय करायचं आणि काय सोडायचं. सो आता याच पद्धतीने अभ्यास लागा. सर पुढचा असा प्रश्न आहे की पेपर जो चेकर असतो त्याला जे टॉपर मुलं असतात ज्यांना 60-70 पैकी 65, 70 मार्क पडतात, सो कसा पेपर लिहिणं अपेक्षित आहे मुलाकडनं जो बेस्ट पेपर आपल्याला म्हणता येईल? येस, असं तर एक मी सांगू इच्छितो, काही विद्यार्थी काय करतात, आता फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 3A मी सॉल्व्ह केला, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7B सॉल्व्ह करतात, राईट, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4C सॉल्व्ह करतात. येस. तर असं नको करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी, बरोबर आहे. कारण कसं आहे, ज्यावेळेस एक्झामिनर पेपर चेक करतो तर त्याचे जे सपोज क्वेश्चन नंबर 3 तुम्ही अटेम्प्ट केलेला आहे, तर क्वेश्चन नंबर 3A, B, C चे त्याला ऍड करायचे. करेक्ट करेक्ट करेक्ट, राईट. तर ते प्रॉपरली जर ऍड नाही झाले तर डेफिनेटली त्याला खूप त्रास होतो, बरोबर. मग तो काय करतो, काही ठिकाणी मग त्याला जर राग आला ना, मग तो नंतर जे सपोज थेरी क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित अटेम्प्ट केलेला आहे, बरोबर, तिथं मार्क्स त्याला द्यायची इच्छा जरी असली, मग तो काय करतो, सपोज 5 पैकी 3 मार्क देतो किंवा 2 मार्क देतो, असं असतं. तर जर तुम्ही ठरवलं की मला क्वेश्चन नंबर 3 अटेम्प्ट करायचा आहे तर पूर्णपणे A-B-C अटेम्प्ट करून घ्यायचं. करेक्ट, राईट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सपोज एक जोड पान असतं का नाही, बरोबर, भरपूरसे विद्यार्थी काय करतात, सपोज इकडच्या पानाला सुरुवात करतात आणि इकडून लिहितात, राईट. तर ते असं पलटण्यामध्ये काय करतात की प्लस ऑर मायनस साईन किंवा काहीतरी विसरून जातात. तर साधारणपणे काय करायचं, जोड पान घ्यायचं आणि जोड पानात पूर्ण क्वेश्चन अटेम्प्ट करायचा, बरोबर. हा महत्वाचा पॉइंट आहे. येस. आणि मिस्टेक्स. येस. अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आता जो तुम्ही मागे न्यूज ऐकली असेल की ह्या एक्झामिनेशन पासून तुम्हाला सप्लिमेंट मिळणार नाही. हो, सप्लिमेंट नाहीये. तो अवघड प्रश्न. येस. तर तुम्ही हे लक्षात घ्या की तुमचा जो क्वेश्चन पेपर आहे तो त्या आन्सर शीट मध्ये पूर्णपणे सॉल्व्ह करायचा आहे, तुम्हाला सप्लिमेंट मिळणार नाहीये. अरे बापरे, खरी गोष्ट. येस येस. तर तुम्ही हे महत्वाचं लक्षात ठेवा. त्याचे म्हणजे त्या अनुषंगाने तुम्हाला ते क्वेश्चन असेल ते व्यवस्थितपणे अटेम्प्ट करायचे. खाडाखोड कमी करा, फेकाफेकी करणं बंद. येस येस. तर ते बंद करायला पाहिजे. तर अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित पेपर लिहिला आणि जे आन्सर असतील तुमचे तर ते ऍक्च्युली अॅक्युरेट असले पाहिजे. आणि डेसिमल पॉईंट नंतर, आता सपोज एखादा आन्सर असेल म्हणजे 1/3चा आन्सर असेल तर 0.0, 0.33 खूप सारे व्हॅल्यू नंबर्स असतात. तर 4 डिजिट पर्यंत तुम्ही जे आन्सर असेल ते लिहिलं पाहिजे. पॉईंट नंतर 4 डिजिट घेणं हे लक्षात ठेवा. येस. तर हे महत्वाचं आहे. करेक्ट. कारण कसं आहे की काही विद्यार्थी फक्त 2 डिजिट पर्यंत लिहितात आणि इटरेटिव्ह असल्यामुळे काय की फायनल आन्सर त्यांचा चुकून जातो, वेळ येतो किंवा इटरेशन वाढून जातात. आणि इटरेशन म्हणजे सपोज 4 इटरेशन तुम्हाला दिलेले, राईट, आणि तुम्ही जर 2 डेसिमल नंतर व्हॅल्यूज घेतल्या तर डेफिनेटली फायनल आन्सर हे चुकून जातो, चेंज होणार. करेक्ट, राईट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की फॉर एक्झाम्पल तुमचा आन्सर आहे 1.234, राईट, आणि तुम्ही लिहिलं 1.4 लिहिलं, फॉर एक्झाम्पल तुमचा आन्सर आहे 1.4, राईट. तर काही जे चेकिंग करणारे असतात त्यांना जर कळलं की अरे हा थोडाफार फेल्युअर मध्ये येतोय, मग काही क्वेश्चन मध्ये तो मार्क्स वाढवून देतो. ओके. तर हे म्हणजे जे आन्सर असते तुमचे ते अॅक्युरेट असले पाहिजे, जवळजवळ, बरोबर आहे. तर याच्याबद्दल तुम्ही फोकस करा. म्हणून काय करायचंय की तुम्ही कॅल्सीचा चांगल्या प्रकारे वापर करा आणि ते जे इक्वेशन्स आहे
ते व्यवस्थित तुम्ही प्लेस करत चला. करेक्ट सर. पेपर कसा चेक होतो थोडक्यात आणि स्टेप्सला मार्क असतात? येस येस, स्टेपला मार्क्स असतात, स्टेप बाय स्टेपला. आणि जर सपोज तुम्हाला एखाद्या क्वेश्चन्स मध्ये नंबर ऑफ इटरेशन कॅल्क्युलेट करायचे असतात, म्हणजे 6 इटरेशन जर कॅल्क्युलेट करायचे असतात तर प्रत्येक इटरेशन साठी 1 मार्क असेल. आणि जर सपोज एक फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेऊ आपण न्यूटन फॉरवर्ड इंटरपोलेशन मध्ये. तर न्यूटन फॉरवर्ड इंटरपोलेशन मध्ये आपण काय करतो की डिफरन्स टेबल कॅल्क्युलेट करतो. तर डिफरन्स टेबलला साधारणपणे 3 मार्क असतात. म्हणजे जर सपोज 6 पैकी जर आपण विचार केला तर डिफरन्स टेबलला 3 मार्क असतात. त्याच्यानंतर जो फॉर्म्युल्याला 1 मार्क असतो. म्हणजे जर आपण विचार केला तर प्रत्येक क्वेश्चनला जो फॉर्म्युला आपण युज करतो तर फॉर्म्युल्याला 1 मार्क सेपरेट आहे, सबस्टिट्यूशनला 1 मार्क असतो, आणि फायनल जे आन्सर आपण कॅल्क्युलेट करतो ते जर ऍक्युरेट असेल तर त्याला 1 मार्क असेल. तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप त्याला मार्क्स हे दिलेले असतात. बरोबर. येस सर. आता एखाद्या मुलाला समजा आता 70 पैकी 60-65 जायचं, टॉप करायचे, त्याच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असेल? येस, अभ्यासाची स्ट्रॅटेजी म्हणजे काय की खूपसे विद्यार्थी ना खूपसे एक्झाम्पल सॉल्व्ह करतात. बरोबर आहे. म्हणजे काय की क्वांटिटेटिव्ह अभ्यास नको करायला पाहिजे. ओके. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल एक मेथड घेतली आणि त्याचे खूप सारे एक्झाम्पल त्यांनी सॉल्व्ह केले, असं नको करायला पाहिजे. तर एक एक्झाम्पल घ्यायचा, तर त्यांनी क्वालिटेटिव्ह स्टडी केला पाहिजे. क्वालिटी. आता फॉर एक्झाम्पल एक न्यूटन फॉरवर्ड इंटरपोलेशन मी घेतला, तो कसा सॉल्व्ह करायचा मी आधी समजून घेतला, त्याचं सोल्युशन मी आधी बघून घेतलं, मग तो जसं त्यांनी सॉल्व्ह केलंय तसं मी सॉल्व्ह करायचं. दुसऱ्यांदा काय करायचं की मी न बघता सॉल्व्ह करायचं तोच एक्झाम. येस. आणि जर इन केस चुकलाच तर त्यांनी तिथं मार्क करायचं की माझं कुठं चुकलेलं आहे. बरोबर. मग माझं जर सपोज या ठिकाणी चुकलं असेल तर मी ते मार्क करून घ्यायचं. मार्क केल्यानंतर मग तिसऱ्यांदा त्यांनी सॉल्व्ह करायचं. करेक्ट सर. असं करायचं. म्हणजे जर मी चूक नेमकं कुठे करतोय, म्हणजे माझी चूक कॅल्क्युलेशन मध्ये येते का, हे क्वांटिटेटिव्ह त्यांनी लिहून घ्यायचं की माझं कॅल्क्युलेशन मध्ये मी जमत नाहीये, कॅल्क्युलेशन मध्ये मी कच्चा आहे. म्हणजे अजून दुसरं असेल की भरपूरशा विद्यार्थ्यांना फॉर्म्युले आठवत नाही. तो फॉर्म्युले कसे काय आठवायचे, किंवा तो जो एक्झाम्पल घेतला त्यातला तो फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा आहे, तर हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. तर असा क्वालिटेटिव्ह त्यांनी अभ्यास केला पाहिजे. करेक्ट. तेव्हा कमी वेळेत तो जास्त. आणि ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करतो तर कुठलंही एक्झाम्पल जास्तीत जास्त त्यांनी 10 मिनिटात हे ऍक्च्युअली सॉल्व्ह केलं पाहिजे. बरोबर आहे. 10 मिनिटात खूप होता. 10 मिनिटात म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित जर करत असाल आणि तुम्हाला जर स्कोअर करायचा असेल तर तो कमीत कमी तुम्हाला 8 ते 10 मिनिटात हा सॉल्व्ह केला पाहिजे एक न्यूमेरिकल्स. तर अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर डेफिनेटली स्कोअर करू शकता. सर आता आपला एंड सेम पेपर 70 मार्क्स आहे, विथ ऑप्शन असतो 140. सो PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर एखाद्या मुलांनी समजा 3 परफेक्ट केले, 3 जसे तसे पाठ केले, तर पेपर पॅटर्न रिपीट होतो का, त्याला त्याचा फायदा होईल का? येस. तर थेरी क्वेश्चन जवळपास रिपीट होतात. थेरी क्वेश्चन म्हणजे जर एवढे 3 जरी नाही केले, 2 जरी व्यवस्थित जर त्यांनी केले तर म्हणजे जो रिसेंट जो क्वेश्चन पेपर असतो रिसेंट, तर तो त्याच्यापैकी साधारणपणे बरंच हे रिपीट होत असतं. ओके. आता हा जो सब्जेक्ट आहे न्यूमेरिकल बेस असल्यामुळे काय की तो न्यूमेरिकल्स जे असतात ते व्हॅल्यू जशीच्या तसे येत नाही जवळ, म्हणजे येत तर नाहीच, पण त्याचे थेरी क्वेश्चन जे असतील ते जवळपास रिपीट होतात. बरोबर. तर त्यांनी थेरी क्वेश्चन हे करू शकतो, पण न्यूमेरिकल जे असतात त्यांनी व्यवस्थितपणे प्रॅक्टिस केली पाहिजे त्यांनी. करेक्ट. सर फार सुंदर तुम्ही गायडन्स याच्यामध्ये केला. मला तर खात्री आहे की जे तुम्ही आयडियाज दिल्या याच्यामुळे नक्की मुलांना आता पूर्ण अनालिसिस येऊन गेलं की काय करायचं, काय नाही, कसा अभ्यास करायचा, पेपर कसा क्लिअर करायचा, काय सोडायचं, पेपर कसा चेक होतो, तो सगळ्या आयडिया तुम्ही नियर अबाउट क्लिअर केल्या. सर वन लास्ट क्वेश्चन. NMCP मध्ये आजच मला 2 जण भेटले ज्यांचं गोल्डन लाय क्रिटिकल, ते आता BE ला जाऊ शकत नाही NMCP क्लिअर नसेल तर. सो आता तर रेग्युलरला मुलं देताच आहे, पण जी क्रिटिकल गोल्डनची मुलं आहे ज्यांना झोपच लागत नाही NMCP मुळे, कारण त्यांना लास्ट चान्स आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला देणार की त्यांनी काय करावं, स्पेसिफिकली कसा अभ्यास करावा? त्यांच्यासाठी मी एकच सांगू इच्छितो की युनिट नंबर 4 आणि 5 फक्त हा फोकस करा. गोल्डनचे मुलं, क्रिटिकलचे मुलं हे पहिल्यांदा व्यवस्थित लक्षात द्या. युनिट नंबर 4 आणि 5 याच्यावरच फोकस करा. म्हणजे साधारणपणे आपण जर विचार केला तर 18×2 36 मार्क हे त्याचे आहेत फिक्स, राईट. म्हणजे जर विचार करा, जर इन केस माझे इनसेम मध्ये 5च मार्क आहे, बरोबर आहे, म्हणजे मला
पासिंगसाठी आता 35 मार्क पाहिजे, 70 पैकी 35 मार्क हे माझे पासिंगचे. करेक्ट. समज राईट. म्हणजे जर मी इनसेम मध्ये फेल नसतो झालो तर माझ्यासाठी 28 मार्क हे पासिंग साठी राहिले असते. पण इकडे इनसेम मध्ये मी फेल किंवा 5 मार्क असल्यामुळे काय की माझ्यासाठी पासिंग ही 35 मार्काची. बरोबर सर. राईट. म्हणून काय करायचंय की युनिट नंबर 4 आणि 5 हे जर तुम्ही व्यवस्थितपणे स्टडी केला तर तुम्हाला 36 किंवा 35 मार्क मिळतात. ओके. पण तरी सुद्धा बॅकअप मध्ये काय करायचंय की न्यूटन फॉरवर्ड इंटरपोलेशन व्यवस्थित करून ठेवायचं. ते गुगली क्वेश्चन विचारतात, ते खूपच असे काही गुगली नसतात, पण थोडं प्रॅक्टिस केल्यानंतर किंवा जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जर तुम्ही लक्षात घेतला तर तुम्हाला येऊन जाईल, आयडिया येऊन जाईल. आणि अजून जर विचार केला तर युलर्स मेथडची थेरी आणि न्यूमेरिकल व्यवस्थित करून ठेवा, कारण युलर्स मेथडचा एकतरी न्यूमेरिकल हा असतोच. आणि जर माझा तरी एक अंदाज आहे की युलर्स मेथडची थेरी यावेळेस विचारू शकतात. ओके. आणि न्यूटन फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड इंटरपोलेशनची थेरी ही विचारू शकतात. ओके. तर ही 2 थेरी करून ठेवा. राईट. आणि त्याच्यानंतर न्यूटन कोट फॉर्म्युला जो आहे तो व्यवस्थित करून ठेवा. ओके. तर हे 3 क्वेश्चन जर तुम्ही केले आणि बाकी जे न्यूमेरिकल्स असेल तर ते जर व्यवस्थित जर केले तर डेफिनेटली तुम्ही पास होऊ शकता. मुलांनो, सगळ्या आयडिया सरांनी आज क्लिअर केल्या. सो सरांना आपण खरंच थँक्स म्हणूया की आता मला एवढी 100% गॅरंटी आलेली आहे. तेव्हा ना मी ऐकलं तरी मला कळालं की एवढ्या मोठ्या पुस्तकातनं काय करायचंय हे तुम्हाला आयडिया क्लिअर झाल्या. आता डायरेक्ट पुस्तक घ्या आणि कामाला लागा. सरने सांगितलं तो पॅटर्न फॉलो करा. बघा, हा आपला आयुष्यातला नक्कीच क्रिटिकल गोल्डनला जरी असला तरी आपला शेवटचा NMCP असेल, याच्यानंतर देण्याची गरज नाही पडणार. आणि जर रेग्युलर असाल तर 70 पैकी तुम्ही 60च्या अबोव तर आरामात जाशा. सो सरांना धन्यवाद देऊया. आणि काही डाऊट्स आले नक्की कमेंटमध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. सर, सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. खूप आयडियाज आमच्या मुलांना क्लिअर झाल्या आणि काही डाऊट्स आले तर आम्ही तेही तुम्हाला नक्की फॉरवर्ड करू. येस. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, सरांनी दिलेल्या गायडन्समुळे आता कॉन्फिडन्स येतोय ना की हा विषय आपण स्कोर करू शकतो. करेक्ट. सो मग मी पुढे जाऊन सांगतो की तुम्ही सरांकडूनच हा विषय का शिकत नाही. तर सरांकडून हा विषय तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचा असेल तर सरांचा व्हिडिओ लेक्चरचा कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. काय करायचं, डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली, त्यावरून पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. पर्पल ॲट ऍप मध्ये आपल्या सरांचा पूर्ण या सब्जेक्टचा व्हिडिओ लेक्चरचा कोर्स आहे आणि मराठी हिंदीमध्ये एकदम सोप्या भाषेत आहे, जेणेकरून राहिलेल्या थोड्या दिवसात तुम्ही हा विषय सरांनी दिलेल्या आयडिया फॉलो करून सरांकडूनच शिकून घ्या आणि डायरेक्ट व्हिडिओ लेक्चर बघून विषय एंड मध्ये 70 पैकी 60च्या वरतीच जा. तसंच मनात अजून काही डाऊट असतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही नंबर पण दिलाय, आधी नंबरवरती कॉल करा, चर्चा करा, डाऊट्स क्लिअर करा आणि सरांचा व्हिडिओ लेक्चरचा कोर्स नक्की सबस्क्राईब करा आणि हा सब्जेक्ट 100% गॅरंटीसह या एंड सेम मध्ये स्कोरच करा. थँक्यू.